महाराष्ट्राच्या राजकारणात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला खूप मोठं महत्त्व आहे। या मतदारसंघाचं नेतृत्व अनेक दिग्गज व्यक्तींनी केलं। सध्या 2024ची काय हवा आहे आणि सध्या चव्हाण विरुद्ध भोसले अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात डॉक्टर अतुल भोसले। आज आपण चर्चा करणार आहोत सध्या कराड दक्षिणमध्ये ग्राउंड रिपोर्टवरून नक्की काय वातावरण आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कराड दक्षिणमध्ये धोक्याची घंटा आहे। हे का म्हणतोय मी तर प्रत्येक गावोगावी शहरात एकच चर्चा आहे, ती म्हणजेच डॉक्टर अतुल भोसले यांची। डॉक्टर अतुल भोसले यांनी सलग 3 वेळा विधानसभेचा पराभव अनुभवला आहे। त्यातूनही भोसले कुटुंबियानं खरं तर महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजेच रोजगार निर्मितीचं। कराड दक्षिणमध्ये जे नंदनवन दिसतंय रोजगाराच्या माध्यमातून आणि घरोघरी असलेल्या विविध योजना पोचवण्याच्या माध्यमातून खरं तर डॉक्टर सुरेश भोसले, अतुल भोसले यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून काम सुरूच आहे भाजपच्या। मात्र खऱ्या अर्थानं रोजगार निर्मितीचं हजारो लोकांना रोजगार देण्याचं काम या कुटुंबियांनी केलं। याचबरोबर आरोग्य सेवासुद्धा कोरोनाच्या काळात असेल किंवा आत्तासुद्धा असेल खूप मोठं काम त्यांच्या वतीनं केलं जात आहे। हे विश्लेषण खरं तर आमचं रोखठोक विश्लेषण आहे। सध्याची कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मोठी लाट पाहायला मिळते। मी हा शब्द का वापरतोय का तर पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचं नेतृत्व हे देश पातळीवर नेलं। मात्र सध्याची परिस्थिती या विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी पिछाट होईल असं एकंदरीत राजकीय जाणकारांचं मत आहे। यावर सर्व मीडियांनी सुद्धा रोखठोक या ठिकाणी अनेक मतं व्यक्त केलेली आहेत, अनेक बातम्यासुद्धा प्रसिद्ध होत आहेत। यामागचं नक्की कारण काय मी तुम्हाला सांगणार आहे। 3 पराभव होऊन देखील सुद्धा डॉक्टर अतुल भोसले यांनी सुरू केलेलं नेटानं सामाजिक कार्य प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत डॉक्टर अतुल भोसले वेळोवेळी पोचताना दिसत आहेत गेल्या 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षापासून। त्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतून सुरू केलेलं बेरजेचं राजकारण कोणत्याही पक्षाचा असो कुठल्याही मतप्रवाहाचा असो त्याला बरोबर घेऊन काम करण्याची डॉक्टर अतुल भोसले यांची जी पद्धत आहे ती सर्वांना खूप भावते। खरं तर 3 पराभव झाले, दिग्गज लोक समोर होती। 2 वेळी म्हणजे 2009 साली कराड उत्तर म्हणून ते उभे राहिले, मात्र 2014 त्यावेळी तर विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांच्या विरोधात डॉक्टर अतुल भोसले लढले। 2019च्या निवडणुकीतसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा क्लीन चेहरा आणि देशाचं नेतृत्व करणारा व्यक्ती त्यांच्यासमोर होता, तरीही मोठ्या निकरानं आणि जिद्दीनं डॉक्टर अतुल भोसले हे विजयापर्यंत पोचले। खरं तर राजकारणात म्हटलं जातं कुणाबरोबर लढताय, हार जीत हा पुढचा भाग आहे, मात्र कुणाबरोबर लढताय आणि हा गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे। डॉक्टर अतुल भोसले यांनी खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेनं बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे। खरं तर डॉक्टर अतुल भोसले हे 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये निसटत्या मताने पराभव त्यांचा झाला। मात्र पराभव जरी झाला तर दुसऱ्या दिवशीपासून फक्त जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काम करत राहिलेले आहेत। यामुळं यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांना विजय करायचंच असा संकल्प डॉक्टर अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्याच्या मागं पार्श्वभूमी अशी आहे की बेरजेचं राजकारण सध्या डॉक्टर अतुल भोसले यांनी सुरू केलेलं आहे। बेरजेचं राजकारण कसं तर कराड दक्षिणमध्ये कोणत्याही गटतटाचा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही मतप्रवाहाचा जरी कार्यकर्ता असला तरी अतुल भोसले हे त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करतात। खरं तर गेल्या वेळची निवडणूक पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यामध्ये मोठी लढत झाली। थोड्या मताने डॉक्टर अतुल भोसले यांचा पराभव झाला। मात्र त्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांचा नक्कीच उल्लेख राज्यभरात केला जातो। त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे आणि खूप कष्टानं डॉक्टर अतुल भोसले यांनी
कमळ चिन्हाला 650 ते 700 मताचं लीड कराड दक्षिणमधून दिलं. म्हणजेच या ठिकाणी भाजपची ताकद ही प्रचंड वाढलेली दिसते. यामुळं या आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेरजेचं राजकारण, दुसरा मुद्दाचा एक सांगता येईल तो म्हणजेच नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले यांची झालेली युती ही एकंदरीत बेरजेचं राजकारण या ठिकाणी कराड दक्षिणमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचा गट आणि उदयसिंह पाटील यांचा गट यामध्ये सुद्धा फार काही कोऑर्डिनेट आहे अशातला भाग नाही. याचा मोठा फायदा हा या निवडणुकीमध्ये भाजपला किंबहुना डॉक्टर अतुल भोसलेंना होईल असं एकंदरीत बोललं जात आहे. दुसरा मुद्दा, डॉक्टर अतुल भोसले यांनी सर्व जाती धर्मातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं संघटन कौशल्य यामुळं यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांचा विजय हा सुकर होत चाललेला आहे. खरं तर कराड दक्षिण हा तसा पहिल्यापासून मतदारसंघ काँग्रेसच्या पाठीशी राहणारा, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्याबद्दल असलेलं लोकांच्याबद्दलची असलेली सहानुभूती आणि विकासात्मक केलेल्या कामामुळं यावेळी डॉक्टर अतुल भोसले हे विजयापर्यंत पोचतील असा एकंदरीत सूर हा कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त केला जातो आहे. पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह.